नमस्कार. मी हेमलता रवींद्र वेलणकर. माझं वय आहे 56. मी चिंचवडगाव, जिल्हा पुणे इथून बोलते आहे. अनुराधा राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाच्या श्लोकांवर आधारित ऑनलाईन स्पर्धेत मी प्रथमच भाग घेतला आहे. त्यांचे विचार, मनाच्या श्लोकांचा अर्थ स्पष्टपणे आणि विवरण त्याचं खूप सुंदर केलेलं आहे आणि त्याच्यात लहान मुलांचा सहभाग घेऊन त्यांनी मनाच्या श्लोकांचा अर्थ लहान मुलांपर्यंत पोचवला. हे मला खूप छान वाटलं. मी जो श्लोक निवडला आहे तो क्रमांक 17 आहे. मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. हे मना, मनुष्य व्यर्थ चिंता करत राहतो, पण जे घडायचे असते ते योग्य वेळी आपोआप घडतेच. मग ते चांगले असो वाईट असो, जे घडायचे असते ते घडणारच असते. प्रत्येकाला आपल्या पूर्वकर्मानुसार सुख दुःख भोगावेच लागते. हे न समजणारा अल्पबुद्धी मनुष्य वियोग, दुःख किंवा संकट आल्यावर खूप खेद करीत असतो. समर्थ सांगतात, चिंता केल्याने भविष्य बदलत नाही. जे आपल्या कर्मानुसार घडायचे आहे ते योग्य वेळी घडणारच आहे. म्हणून व्यर्थ काळजी करण्यापेक्षा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करायला हवे. कुठलेही कर्म करताना आपण त्याच्यात हे होईल का ते होईल का असं करत जर आपण कर्म केलं तर त्याच्यात आपल्याला यश मिळतच नाही किंवा आपल्याला त्याच्यात समाधान मिळत नाही. म्हणून समर्थ रामदास म्हणतात, मनाच्या गाभाऱ्यात जाऊन तुम्ही विचार करा. मन हे खूप आपल्याला समज देणारे असते. मन चंगा तो कटोती में गंगा असं म्हणतात ना. जेव्हा आपलं मन जर स्वच्छ असेल तर आपल्या कर्माचं फळही आपल्याला चांगलंच मिळतं. म्हणून कुठलंही कर्म करताना चिंता, काळजी, दुःख, हे असं होईल का ते तसं होईल का असे प्रश्न आपण निर्माण न करता प्रामाणिकपणे जर आपण आपलं कर्तव्य केलं त्याच्यात आपल्याला यश नक्कीच मिळणार आणि समाधानही मिळणार. सुख दुःख, लाभ हानी, भेद भेट, वियोग हे जीवनाचे स्वाभाविक भाग आहेत. त्यांचा अतिशोक न करता त्यांना ईश्वराची इच्छा आणि कर्मफळ समजून शांत मनाने जर आपण ते काम केलं तर तो आपला खरा विवेक होईल. कुठल्याही कर्माची अपेक्षा फळ मिळेल की नाही हे न ठेवता आपण आपलं कर्म देवावर सोपवून करत राहिलो तर त्यात आपल्याला समाधान मिळणार आहे. एवढे माझे विचार सांगून मी आपला निरोप घेते. जय जय रघुवीर समर्थ.